KCC प्रस्तुत आत्मजागरच्या आजच्या भागामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सुरुवात करूया एका सुंदरशा गीतानं. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. ते दुःखी भय आणि वार नाहीशी करीते. ते दुःखी भय आणि वार नाहीशी करीते. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. आता ही तुझी ममता सांगे मी सकळा. आता ही तुझी ममता सांगे मी सकळा. अंतरी भरी शांतता मरता दयाळा. अंतरी भरी शांतता मरता दयाळा. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी सौ अनिता सुशील अष्टेकर आपले स्वागत करीत आहे. आजच्या मननाचा विषय आहे आत आणि बाहेर. त्यासाठीचा शास्त्रभाग आहे मत्तय 23 ते 33 ही वचने. आजचे विशेष वचन आहे मत्तय 23:26. पहिल्याने वाटी आतून साफ कर, म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल. ढोंगीपण म्हणजे विसंगती. विचार आणि बोलणे यातील हाच तो फरक. मनात एक आणि बोलणे वेगळेच. बोलणे आणि चालणे यातील विसंगती मत्तय 23:2 आणि 3 या वचनामध्ये सांगितलेले आहे. घरातील जीवन आणि घराबाहेरील जीवनातील फरक असे काही जण आहेत की जे बाहेर अतिउत्कृष्टपणे वर्ततात, परंतु त्यांचे घरातील वागणे भयानक असते. ते रविवारच्या दिवशी जणू काही देवदूत, पण इतर दिवशी सैतानाप्रमाणे असतील. ढोंगाचा उगम कसा होतो? अनेकांना वाटते की दांभिक असणे ठीक आहे. ते दुसऱ्यांच्या चुका शोधतात आणि स्वतःच्या वागणुकीचे समर्थन करतात. मत्तय 7:4 आणि 5. याचे एक कारण म्हणजे लोकांनी त्यांची प्रशंसा करावी म्हणून ते तसे वागून दाखवतात. मत्तय 23:27 व 28. दुसरे कारण म्हणजे ते आतील गोष्टीपेक्षा बाह्य गोष्टीवर उगाचच भर देतात. मत्तय 23:25 आणि 26. लोभी असल्यामुळे मूलतत्वापेक्षा किरकोळ गोष्टींना प्राधान्य आणि अशीही काही कारणे आहेत. मत्तय 23:24. येशूने व्यभिचाऱ्यांनो, चोरांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार असे म्हटले नाही, तर तो पुन्हा पुन्हा उद्गारला, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. ढोंगीपणा हे एक गंभीर पातक आहे. ढोंगीपणा हा आध्यात्मिक बाबींमध्ये विशेष करून आढळून येतो. काही जण देवाची स्तुती व सन्मान ओठानी करतात, पण त्याचे अंतःकरण त्याच्यापासून दूर असते. मत्तय 15:7 आणि 9 वचने. देवाचे वचन ऐकण्यास
उत्सुक असतात, पण त्याप्रमाणे ते चालत नाहीत. काही जण फक्त इतरांनाच उपदेश करतात. असे लोक दानधर्म, प्रार्थना, गोड बोलणे आणि उपवास ह्यासारख्या धार्मिक कार्यात क्रियाशील असतात. हे ढोंगी इतरांना आपण फार चांगले आहोत असे भासवतील, पण ते अंतःकरणामध्ये त्यांच्याकरिता सापणार असतील. पवित्र शास्त्र शिकवते की ढोंग्यांची आशा व आनंद फार काळ टिकत नाही, तर ते लवकरच नाश पावते. इयोब याचा 8 अध्याय 13 ते 15 वचने. जर देवच ढोंग्यांना दुर्दशा असे म्हणतो, तर त्यावरून त्यांच्या भविष्यकाळाची कल्पना आपणास करता येते. पहिल्या मंडळीतील पहिल्या पापाचा न्याय ढोंगामुळे झाला. प्रेषित याचा 5 अध्याय 1 ते 11 मध्ये आपण हे बघतो. ढोंग आध्यात्मिक वाढ खुंटवते. देवाच्या लेकरांनी ढोंगाला स्थान देऊ नये. देवाला आम्हा प्रत्येकाचे विचार, कृती व ठाव ठिकाणा माहीत आहे. माझे बसणे आणि उठणे तू जाणतोस. तू दुरून माझे मनोगत समजतोस. तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहत. एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. स्तोत्रसंहिता 139 2 व 3 ही वचन. आम्हाला ही भीती असलीच पाहिजे की देवाच्या न्यायासनासमोर आम्हाला उभे राहावे लागणार आहे, कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, ह्यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. 2 करीत 5 अध्याय 10 ते 12 ही वचने. आपण प्रार्थना करू. आकाश आणि पृथ्वी यांच्या उत्पन्न करणाऱ्या जिवंत आणि महान परमेश्वरा, आम्ही तुझ्याजवळ येतो. लीन व नम्र अंतकरणाने तुझी स्तुती आणि गौरव करतो. आकाशात आणि पृथ्वीवर तुझ्या समान कोणी नाही. मान, महिमा, आदर, सन्मान, गौरव तुला देत आहे, कारण हे घेण्यास फक्त आणि फक्त तूच योग्य आहेस. देवबापा, तुझ्या वचनातून तू आमच्याशी बोलतोस. हो परमेश्वरा, ढोंगीपणा हे गंभीर पातक आहे हे तू आज आम्हाला सांगितलं. त्याबद्दल मी तुला धन्यवाद देते. खरंच देवबापा, कळत न कळत आमच्या हातून जर ढोंगीपणाचं पाप घडत असेल, तर दयेनं आणि कृपेनं आम्हाला त्याची क्षमा कर. आम्ही जसे बाहेर आहोत तसेच आतही राहण्यासाठी आम्हाला मदत कर. तुझी स्तुती आणि गौरव खऱ्या अंतकरणाने करण्यासाठी आम्हाला तयार कर. आमचं जीवन तुला आवडणारं असं असू दे. तुझ्या प्रिय आणि गोड नावात मागते म्हणून ऐक बाप्पा. आमेन.